नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 7वी मराठीचा 18वा पाठ वदनी कवळ घेताचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. नमस्कार, माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न पहिला आहे, श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा. तो उत्तर आहे 31 डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा 9 वर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प न सांगता आल्याने श्रुती नाराज झाली, कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात. काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही म्हणून ती नाराज झाली. प्रश्न 2 आहे, आई श्रुतीवर का रागवली? उत्तर, श्रुतीने अनेक अन्नपदार्थामधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले म्हणून आई श्रुतीवर रागवली. प्रश्न 3, श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला? उत्तर, यापुढे कधीही पानात अन्न शिल्लक ठेवणार नाही हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला. प्रश्न 4, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार. उत्तर, जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे. प्रश्न, खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या योग्य की अयोग्य ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटीमध्ये ते नोंदवा. वैभवी शाळेत येताना घरी डब्बा विसरली, त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली. योग्य, राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो. अयोग्य, यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. अयोग्य, आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. योग्य, पीटर जेवताना खूपच बडबड करतो. अयोग्य, रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. योग्य. आपण समजून घेऊयात. खालील शब्द वाचा. पितो, महिमा, खर्चिना, पादुका, झोपवितो, गरिबी, बिया, लिली, पहिली, पुरी, चुका, बाहुली, वनिता, विहिरी, सगुना, भिडू, जिना. वरील शब्दातील शेवटच्या 2 अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवले? या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार अशी बाराखडीतील चिन्हे दीर्घ स्वरात आहे आणि शेवटी दुसऱ्या अक्षरातील इकार व उकार ह्रस्व आहे. शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरात असते तर त्या आधीच्या उपांत्य अक्षरातील इकार व उकार ह्रस्व लिहितात. या नियमाला अपवाद म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा सामान्य रूपातील नामाचे उपांत्य अक्षर ह्रस्व होत नाही. पालीला बरोबर आहे, बहिणीला बरोबर आहे, पण पालीला पहिला ली येणार नाही, बहिणीचा नी पहिला येणार नाही. आता खालील चित्रांची नावं लिहायची. ही शिडी आहे, चिकू आहे, शिटी आहे आणि विळी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. हा स्वाध्याय इथे संपला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.